मित्रांनो आम्ही आलो आता बजरंगबलीच्या मंदिरात पाया पडायला। आता निघालो आम्ही पालखी घेऊन। पालखी इथे आता आराम करतील 2-3 तास आणि मग जाते। घेतलंय जेवायला डाळ भात, चवलीची भाजी, पापड आणि लाडू आहे। पूर्वक धन्यवाद, एक नंबर ज्यूस होता। आपली मुलुंडची पालखी, ही नायगावची पालखी आणि ही गोवंडी कोलीवाडाची पालखी, तिन्ही पालख्या एकत्र आल्यात। श्री छत्रपती शिवाजी महाराज। हा मठ जाम भारी आहे, खरंच जाम भारी मठ आहे। जेवण घेतलंय सर्वांनी। जेवायला डाळ आहे, तिखट डाळ आहे, भात आहे, शिरा आहे आणि वाटाण्याची भाजी आहे। या बघा यांचं काय चाललंय, सोडतच नाही बाई। मी आता झोपतोय, उद्या भेटू उद्या। लोकांची तयारी झाले, हा घेवा फुल चाय वगैरे पिऊन झाला। आता निघाला आम्ही सगळी आणि आता भेटू आपण, बघू कुठे स्टॉप असेल तिकडे। हा काही आजचा स्टॉप जाम भारी आहे। संध्याकाळचा मठ आहे कुठला तरी, स्वामींचं मठ आहे वाटतं। जेव्हा सगळी बोलतात का मठ जाम भारी आहे करून। आयुष काय मग हा शुभ सकाळ। मित्रांनो आम्ही आलो आता बजरंगबलीच्या मंदिरात पाया पडायला। पाया पडून मग पुढची सुरुवात करू आपण। आता थांबले चहा प्यायला, चहा पिऊन भेटू। बघा सकाळचा चहा स्वप्नीलदातर्फे, कसं वाटते? एकदम मस्त, टू गुड। चाय पिऊन मग चालू नाश्ता करायला। मिसळ पाव घेतले आणि वडापाव घेतले, नाश्ता करून भेटू। जरा दे एक्सपिरियन्स शेअर कर यार तुझा, असं काय करतो तू पण? काय आता आम्ही मंदिरात थांबलेलो, आता निघालो आम्ही पालखी घेऊन। बोल मग आता काय बाय बाय। आता मंदिरात ना हॉल्टवर आलो आपण। इथं हॉल्ट आहे, जवळजवळ किती तास चालून? 4 तास चालू। आता ब्रेक भेटला फायनली बघा, तर फ्रेश बीच होऊन भेटू। पालखी इथे आता आराम करतील 2-3 तास आणि मग जाते। घेतलंय जेवायला डाळ भात, चवलीची भाजी, पापड आणि लाडू आहे। तर काही जेवण भेटू, असे बँड लावून भेटतात त्याला। थांबलोय ज्यूस प्यायला। इथं पायनॅपल ज्यूस पियायचा आणि मग पुढे जायचं, एक वेगळीच एनर्जी येते। तर आम्ही पण घेतला आता पायनॅपलचा ज्यूस ऑर्डर केलाय, तर आल्यावर। काकी तुम्हाला किती वर्ष झाली? किती वर्ष झाली तुम्हाला ज्यूस बनवून? 19 वर्ष झाली। एक बाबा बाबा। मग कशी काय तुमची प्रसिद्धी कशी काय वाढली? आता ज्यूस पिऊन एक्सपिरियन्स घेऊ। पूर्वक धन्यवाद, एक नंबर ज्यूस होता, खूप आवडला आम्हाला पण। घेणं गाईस नाव वगैरे तर नाही आहे स्टॉलला, बट स्टॉलचं टेस्ट एक नंबर आहे। खरंच खूप भारी होता ज्यूस। ज्यूस वगैरे खूप झालं, खरंच जाम भारी होता ज्यूस। दिला बट आम्ही आता कच्ची पाऊल वाट करतोय, म्हणजे गावच्या रोडनी। हे बघा स्वप्नीलदा, तर म्हणजे दगडी लागतात पण तर मस्त वाटते का आजूबाजूला शांतता, पूर्ण गाड्यांची किरकिर नाही, काय नाही। हे बघा सगळीकडे नुसती झाडीच झाडी। आता हा रस्ता पण म्हणजे डायरेक्ट हायवेलाच निघेल तिकडे। आपण जाणार आता महडच्या गणपती मंदिरात जाणार आहे, ऑस्ट्रेलियाला। तर तिकडे जाऊन पाय वगैरे पडून जरा वेळ थांबतील आणि मग तिकडे नाश्ता वगैरे करून निघतील सगळी। कारण आणि आज आपला स्टॉप गगनगिरी महाराजांच्या मठामध्ये। ते म्हणजे असं ऐकण्यात आले का
म्हणजे मठ एवढा भारी आहे तो का म्हणजे कुठला पण दुःखी माणूस असला का तिकडे जाऊन जरा वेळ बसला का शांतता भेटते, पूर्ण माइंड फ्रेश होऊन जातो पूर्ण. तर तिकडेच जाऊ आपण, तर सोबत राहा. आले महाडच्या गणपती मंदिरात, एंट्री केले गाईस. आले आता आतमध्ये. हे बघा आपली पालखी पण इथेच आहे. आता अजून एक पालखी आली आहे. आपली मुलुंडची पालखी, ही नायगावची पालखी आणि गोवंडी कोलीवाडाची पालखी, तिन्ही पालख्या एकत्र आल्यात. अजून 2 पालख्या बाकी आहेत, आपटा कोलीवाडा. हा अर्धा घेतलाय. हे बघा नाश्ता करून निघू आता. आम्ही आता नाश्ता वगैरे करून पण झाले, आम्ही निघालो आता इकडनं. पालखी गेली पुढे, बघा पालखी पुढे गेली आणि आता समोसा वगैरे खातो आम्ही. आयुष काय बोलतो मग? झाला समोसा. मी खातोय ना, पण तू खातोय. सर्वेचा काय बोलतो, कसं वाटलं तुला एवढं चालून? मजा वाटली एकदम. एकदम बघू पाय फोड दाखव, पाहिजे फोड आले नाही गाईस. हा आणि सौरभ मामा विदाऊट चप्पलचे जाता आणि रोहिलदा. तर मग कसा एक्सपिरियन्स कसा होता? खूप भारी होता. धावत आलोय कसं तरी. हा श्री छत्रपती शिवाजी महाराज. नायगाव आप्पा चायनीज कॉर्नर. आप्पा दा तुझ्यासाठी डेडिकेटेड टू यू. फायनली पोहोचलो आम्ही आता. किती किलोमीटर आहे कृष्णा? सकाळपासून 32 किलोमीटर. हा बा आयुष्यात आहे. हा मठ जाम भारी आहे खरंच जाम भारी मठ आहे. एक नंबर मठ आहे गाईस. तिथे म्हणजे एकदम फुल मन शांत. हे बघा गाईस, अजून हा तर बाहेरचाच आहे, अजून आतमध्ये खूप गाईस. हे बघा इथे नदी आहे, इथे आता आपल्याला आंघोळ करायचं आहे. पाणी बघा काही फोर्स नाही आहे गाईस. आता इथे आपण आंघोळ करू. हे बघा इथे चालू झाले आंघोळ. मस्त थंड पाण्याने आंघोळ करायची आता. ते एक नशीब आहे गाईस, इथे सपोर्ट आहे कारण पाणी खूप फोर्सनी आहे आणि तिथे खोल पण आहे या साईडला. हे बघा काय किसन पाय दुखतान का? हा सक्षम गाईस. आता आम्ही आंघोळ करतो इथे, जरा आंघोळ करू. हे बघा इथे आंघोळ करू आणि मग जेवू आणि मग झोपू, कारण एकदम त्रास जाम झालाय, पाय वगैरे इथे. चला आंघोळ करून भेटू. त्याने आंघोळ करायला सुरुवात केली. आमची पण झाली आंघोळ. कपडा धुते पोऱ्या. आमची पण झाली आंघोळ झाले. जेवायला बघा इथं लाईन आहे. हा मठ जाम मोठा आहे गाईस आणि इथे नदी पण आहे मस्त. त्या नदीमध्ये आम्ही आता आंघोळी केल्या. इथे जेवायला बसू सगळी. हे बघा जेवण यांचं. जेवण घेतलंय सर्वांनी. जेवायला डाळ आहे, तिखट डाळ आहे, भात आहे, शिरा आहे आणि वाटाण्याची भाजी आहे. स्वप्नील दादा काय मग कस? एक नंबर. अजून टेस्ट नाही केले पण बघून तर भारी वाटते. या बघा यांचं काय चाललंय, सोडतच नाही बाई. खैरा या बा आलं बघ. हे त्या नको खाऊ. अरे पडलं ए भांडणं ए पडलं. अरे हे त्याच्या अंगावर उठ. हे बघा गाईस, हे बघा मज्जा. इथपर्यंत होता. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बघा झोपतोय, झोपून भेटू उद्या सकाळी.